नमस्कार, मी तृप्ती नाईक स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण टोमॅटोचं सार, टोमॅटोची कढी बघायची आहे। एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, स्वच्छ धुवून त्याला एक चीर पाडून घेतलेली आहे मी। थोडंसं पाणी घालून ह्याला जे आहे ते कुकरला आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आणि मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी 5 बेडगी मिरच्या आणि 5 शंकेश्वरी मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या स्वच्छ धुवून जे आहे 10 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत, म्हणजे त्याचे देठ जे आहेत ते अगदी सहजरित्या निघतात। 10 मिनिटांनंतर जे आहे ते मिरच्या भिजलेल्या आहेत, त्याचे देठ काढून आणि पाणी काढून ठेवलेलं आहे। टोमॅटो ज्या कुकरला शिजवून घेतलेले आहेत त्याची साल बघा ही अगदी अलगदरित्या निघते, म्हणून त्यासाठी टोमॅटोला चीर पाडून घेतलेली होती। तर ही साल काढून घ्यायची आहे, साल आपल्याला टाकून द्यायची आहे। पण जे हे पाणी आहे टोमॅटो शिजवण्यासाठी आपण जे वापरलेलं ते पाणी आपल्याला टोमॅटोचा सार बनवण्यासाठी यूज करायचं आहे। तर मिरची जी आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये हा टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो थोडा गरम असल्याकारणामुळे मी तो फोडून घेतलेला आहे वाफ त्याची जाण्यासाठी। त्यामध्ये थोडा कांदा घातलेला आहे, चिंच आणि लसणीच्या पाकळ्या घातल्या 5 आणि ओलं नारळ जे आहे तो मी अर्धी वाटी किसून घेतलेला तो घातलेला आहे। थोडं पाणी ॲड केलं मी त्यात आणि हळद आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा घालायची आहे। धणा पावडर आपल्याला अर्धा चमचा घालायची आहे आणि काळी मिरी आपल्याला जी आहे ती थोडी पावडर काळी मिरीची घालायची आहे, छान चव येते त्याने। आणि लाल तिखट जे आहे तो अंबारी मसाला आहे, हा जास्त तिखट नाही आहे, बेताचा आहे, तो मी अर्धा चमचा घातला आणि हे मिक्सरला वाटण बारीक करून घेतलं। सुरुवातीला मला थोडंसं ते जाडसरच वाटलेलं जरासं, त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी जे आहे ते घातलं आणि ते वाटण जे आहे ते अजून बारीक करून घेतलं। त्यानंतर मी जे आहे ते मीडियम फ्लेमवर गॅसवर ठेवला। त्यात थोडं 4 ते 5 चमचे तेल घातलं। त्या तेलामध्ये जे आहे ते आपल्याला राई घालायची आहे चमचाभर। जिरं अतिशय थोडं घालायचं आहे, कारण आपण वाटणात थोडं जिरं घातलेलं होतं। हे चांगलं तडतडलं की त्यामध्ये जे आहे ते अगदी 2 चिमूट आपल्याला हिंग घालायची आहे। हिंग आणि कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्त्याने टोमॅटो कढीची साराची जी चव आहे ती खूप छान येते। आणि जे वाटण आपण बारीक करून घेतलेलं होतं ते आपल्याला टोमॅटोचं वाटण ह्याच्यात घालायचं आहे। अगदी आपल्याला ज्याप्रमाणे दाटसर हवे किंवा तुम्हाला पातळ हवी असेल थोडीशी, त्यानुसार पाणी तुम्ही ॲड करून जे आहे ते शिजत ठेवायचं आहे आपल्याला मीडियम फ्लेमवर। अशा पद्धतीने मी जे आहे ते पाणी ॲड केलेलं आहे आणि ते टोमॅटो शिजवताना वेळेसचं जे पाणी होतं ते सुद्धा मी ह्यामध्ये यूज केलेलं आहे। आता ह्याला उकळी येऊ द्यायची आहे छान मीडियम फ्लेमवर। उकळी आली की त्यामध्ये आपल्याला जे आहे ते अगदी छोटासा अगदी तुकडा गुळाचा घालायचा आहे, मीठ घालायचं आहे चमचाभर। गूळ ह्यासाठी घालायचं आहे की टोमॅटो साराला, टोमॅटो कढीला जी आहे ती आंबट गोड तिखट अशी छान चव येते। अगदी भाजी नसेल तर राईस बरोबर सुद्धा हे खायला खूप छान वाटते। तर अशा पद्धतीने जे आहे ते उकळी ह्याला व्यवस्थित येऊ द्यायची आहे। ह्याला एक छान उकळी आली 2 मिनिटासाठी की त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 3 ते 4 कोकम घालायचे आहेत छोटेसे। त्यामुळे जे आहे ती चिंच आपण थोडीशी घातलेली होती वाटणामध्ये, कोकम घातल्याने अजून चव येते त्याला। आणि ह्याला छान 2 मिनिटासाठी शिजवून द्यायचं आहे आणि हे झटपट आपली टोमॅटोचं सार, टोमॅटोची कढी रेडी होते। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक करा, शेअर करा। माझ्या यूट्यूब चॅनलला तृप्ती नाईक सिटी टू विलेज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। आणि आपलं हे टोमॅटोचं सार, फुटी कढी किंवा टोमॅटोची कढी जी आहे ती रेडी झालेली आहे। अशा पद्धतीने भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर अतिशय छान अशी लागते। वरण भाताचा जर कंटाळा आला असेल तर टोमॅटोची ही कढी नक्की करून पहा, सगळ्यांना आवडेल। अशाच रेसिपी घेऊन आपण परत भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।